श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताची ही जी महाशक्ती आहे ती तीन प्रकारे तीन रूपाद्वारे कार्य करत असते. तिचं पहिलं रूप आहे महालक्ष्मी. महालक्ष्मी म्हणजे ऐश्वर्य. या संपूर्ण विश्वामध्ये तिचं ऐश्वर्य अशा काही प्रचंड प्रमाणामध्ये पसरलेलं आहे. ही जी संपूर्ण सृष्टी आहे त्यामध्ये किती विविधता आहे पहा. माणसं आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, किडे आहेत, मुंग्या आहेत. लाखो जीव रोज जन्माला येतात, लाखो जीव रोज मरतात. दरवर्षी पाऊस पडतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू येतात. अनेक प्रकारचे डोंगर, दऱ्या, नदी, नाले, जंगल, अरण्य, वन, त्यामध्ये किती प्रकारची संपत्ती, जंगल संपत्ती, खनिज संपत्ती, हिमालय पर्वतासारखा महान पर्वत, त्यावर असणारं बर्फ. म्हणजे या ऐश्वर्याला, या समृद्धीला काही सीमा आहे का बघा. किती मोठ्या प्रमाणात, विशाल प्रमाणामध्ये हे ऐश्वर्य, ही समृद्धी, ही विविधता या संपूर्ण विश्वामध्ये, जगामध्ये पसरलेली आहे. आणि हेच त्या महालक्ष्मीचं कर्तृत्व आहे. दुसरी शक्ती आहे महासरस्वती. सरस्वती म्हणजे बुद्धी, बुद्धीची देवता. या संपूर्ण विश्वाला एक नियमबद्धता आहे, एक ठराविक साचा आहे. हे संपूर्ण जीवनचक्र एका ठराविक चाकोरीबद्ध नियमाने चालत असतं. या संपूर्ण विश्वाचा कारभार चालवणारी ही जी शक्ती आहे, या संपूर्ण विश्वाचं नियमन करणारी आणि या संपूर्ण विश्वाचं ज्ञान आपल्यामध्ये साठवणारी अशी जी शक्ती आहे, याही शक्तीला सीमा नाही. अनंत ज्ञान आहे या जगामध्ये. अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. आपण नुसतं म्हणतो 14 विद्या आणि 64 कला. अहो, याची नावं देखील आपल्याला माहिती नाहीत. तर या कधी येणार आपल्याला? या विद्या कधी येणार आणि या कला कधी येणार? मला स्वतःला गायन वादन कला येते, एवढी एकच कला माझ्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला छान प्रकारे बोलता येतं. ही वाणीचीच कृपा आहे, त्या सरस्वतीचीच कृपा आहे. मला गाता येतं, मला वाजवता येतं, मला सुंदर गाणी म्हणता येतात, भजन करता येतं. ही सगळी त्या सरस्वती देवीची कृपा आहे. मला छान प्रकारे बोलता येतं, एखादा विषय मांडता येतो, त्या विषयावर प्रवचन करता येतं, निरूपण करता येतं, एखादा अवघड मुद्दा समजावून सांगता येतो. ही सगळी त्या महासरस्वतीची कृपा. काही लोक उत्तम स्वयंपाक करतात, काही लोक उत्तम चित्र काढतात, काही लोक उत्तम नृत्य करतात. बस एवढ्या एक 7-8 कलाच आपल्याला माहिती आहेत. पण 64 कला, 14 विद्या आणि 64 कला असं म्हटलं. या 64 कलेपैकी एक 5-10 कलाच आपल्याला माहिती असतात सर्वसामान्य माणसांना. बाकीच्या कलेंची नावं पण आपल्याला माहिती नाही आहेत. आणि म्हणून हे सगळं अमर्याद आहे, असीम आहे, त्याला सीमाच नाही. आपण जर या संपूर्ण विश्वाचा, या जगाचा विचार करायला लागलो तर ज्ञानाचा हा महासागर आपल्याजवळ
जेमतेम एक 5-10 थेंब ज्ञान आहे असं म्हणावं लागेल. या संपूर्ण विश्वाच्या मानाने आपल्याजवळ असणारं ज्ञान हे 4-5 थेंबा इतकंच आहे असंच म्हणावं लागेल. म्हणून माणसाने उगीचच वेड्यासारखं वागू नये, स्वतःला फार शहाणा समजू नये, अहंकाराने वागू नये, स्वतःला मोठेपणाचा आव आणू नये. कारण आपण या विश्वाच्या मानाने अगदीच नगण्य आहोत, यक्कश्चित आहोत. किस झाड की पत्ती किंवा दर्या में खसखस इतके आपण तुच्छ आहोत. त्यामुळे आपण उगीचच स्वतःला शहाणा समजून मोठेपणाचा आव आणू नये. एक हिंदीमध्ये फार सुंदर वाक्य, कौवा चला हंस की चाल. अरे कुठे कावळा आणि कुठे तो हंस. कावळ्याने उगीचच हंसासारखं चालण्याचा प्रयत्न करू नये. आपण कावळा आहोत हे समजून घ्यावं. म्हणजे या विश्वाच्या मानाने आपण फार किरकोळ आहोत, कावळा आहोत आणि बाकी सगळं हंस आहे. आणि आपण उगीचच हंसासारखं वागण्याचा किंवा तसं देखावा करण्याचा, शो करण्याचा, ढोंग करण्याचा प्रयत्न करू नये. ही जी ज्ञानाची शक्ती आहे ती व्यवहार आणि नियमन या दोन्ही गोष्टी सांभाळत असते. आपण असं वागावं की आपलं वागणं आपल्या किंवा इतरांच्या परमार्थाच्या आड येणार नाही. तिसरी शक्ती आहे महाकाली. महाकाली म्हणजे रौद्र रूप, संहार, नाश. आपण रोजचा पेपर उघडला की बातम्या वाचतो. आज इकडे महापूर आला, तिकडे आग लागली, इकडं वादळ सुटलं, इकडे महापूर आला. या ज्या बातम्या असतात हे सगळं का घडतं तर ही भगवंताची जी विनाश घडवून आणणारी महाकाली शक्ती आहे ती शक्ती या सगळ्या गोष्टी घडवून आणते आणि संहार घडवून आणते. तुम्ही जर विचार करा, जर समाजामधून माणसं मेलीच नाहीत तर सगळीकडे आपल्याला म्हातारी माणसंच दिसतील, वयोवृद्ध दिसतील, जी काहीच कामाची नाही आहेत, काहीच उपयोगाची नाही आहेत, ज्यांच्या हातून काहीच होत नाही, खायला काळ आणि भुईला भार अशी अवस्था आहे. ते असून अडचण नसून खोळंबा असंही आहे. आणि समाजामध्ये जिकडं बघावं तिकडं म्हातारीच माणसं, कुणी 500 वर्षाचा, कुणी 1000 वर्षाचा, कुणी 10,000 वर्षाचा, असं एकेकाचं वय नुसतं वाढत राहील आणि त्यांचा इतरांना काहीच उपयोग होणार नाही. त्यांच्या असण्याने उलट त्रासच होईल. म्हणून संहार घडून येणं आणि एका ठराविक काळानंतर माणसं मरणं हे आवश्यक आहे. मराठीमध्ये एक फार सुंदर वाक्य, जुनं पान गळून पडल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही. हे जसं झाडाच्या बाबतीत घडतं. बघा, उन्हाळ्यामध्ये जेव्हा झाडं वाळून जातात, पानं वाळून जातात, फांद्या सुकून जातात आणि मग सगळी उलथापालथ होते, सगळी पानं गळून पडतात, फांद्या वाळून जातात आणि मग पावसाळा येतो आणि मग परत एकदा त्या झाडाला सुंदर अशी पालवी फुटते, नवीन पानं येतात. म्हणून अगोदर आहेत ती पानं गळून पडल्याशिवाय नवीन पानांना यायला, फुलायला वावच मिळत नाही. तसं जगामध्ये देखील जुनी, म्हातारी झालेली, जीर्ण झालेली, आजारी असलेली, रोगट असलेली माणसं मेल्याशिवाय नवीन उत्पत्ती होणार नाही.
आणि म्हणून ही जी संहार करणारी शक्ती आहे ती सुद्धा तितकीच आवश्यक आहे. कारण जर नुसतीच माणसं वाढत गेली असती तर त्यांना खायला काय घालणार, त्यांना प्यायला पाणी कुठून देणार, त्यांच्यासाठी या सगळ्या सुखसोयी कसे उपलब्ध करणार. म्हणून जितकी माणसं जन्माला येतात तितकी माणसं मरणं देखील आवश्यक आहे. साथीचे रोग येतात, अनेक प्रकारच्या रोगराई येतात, महामाऱ्या येतात. आता हे करोनासारखं आलेलं आहे, यामध्ये हजारो लाखो माणसं मेली. हे एका दृष्टीने बरं आहे, कारण उरलेल्या माणसांवरचा भार कमी होतो. या जीवनाची, समाजाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था चालण्यासाठी हा संहार देखील आवश्यक आहे. आणि म्हणून भगवंताची ही जी तिसरी शक्ती आहे, ज्याला आपण महाकाली म्हणतो, हे रौद्र स्वरूप जे आहे तेही आवश्यक आहे. आता आपण पुढची ओवी 202 क्रमांकाची बघूया. म्हणोनी इंद्रिये एके जाणतेनी पुरुखे, लाळावी ना कौतुके आदी करून. म्हणून ज्ञानी पुरुषाने कौतुकाने सुद्धा आपल्या इंद्रियांचे लाड करू नयेत. त्यामध्ये धोकाच होण्याचा संभव असतो. कारण इंद्रियांचे जेव्हा आपण फाजील लाड करू लागतो तेव्हा इंद्रिये सोकावतात आणि ती विषयांच्या मागेच धावतात आणि त्यांना आवश्यक असणारे विषय पुरवणं यामध्ये आपली दमछाक होऊन जाते आणि आपल्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. पुढे म्हणतायत, हा गा सर्पेसी खेळो येईल, की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. सांगे हलाहल जिरेल सेविलिया काही. या प्रकृतीला दोष द्यायचा, त्या प्रकृतीचा विरोध करायचा म्हणजे कसा, तर ज्ञानेश्वर महाराज किती सुंदर उदाहरण देऊन आपल्याला पटवतायत बघा. ते म्हणतात की सापाशी जर एखादा खेळत बसला तर तो खेळ होईल का? अहो, तो साप चावेल आणि माणूस मरून जाईल. केव्हा तरी तो दंश करणारच, केव्हा तरी तो आपल्याला चावणारच. म्हणून सापाशी खेळणं हे योग्य नाही. एखादा माणूस जर वाघाबरोबर मैत्री करू लागला तर कसं चालायचं? कारण वाघ हा नैसर्गिकदृष्ट्या माणूस खाणाराच प्राणी आहे. एखाद्या दिवशी जर त्याला प्रचंड भूक लागली तर तो आपल्याला मारून खाईल. आणि म्हणून आपण वाघाबरोबर राहणं योग्य आहे का? किंवा तिसरं उदाहरण देत आहेत, जर एखादा माणूस माहीत असून देखील हलाहल नावाचं विष पिऊ लागला तर तो काही जगेल का? अशा पद्धतीने नको असलेल्या गोष्टींशी आपण व्यवहार करू नये हे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला पटवून देतात. ज्याची आवश्यकता नाही, जे केल्यामुळे आपल्याला त्रासदायक होणार आहे, त्याचे वाईट परिणाम भोगावे लागणार आहेत, प्रसंगी आपला जीवसुद्धा जाणार आहे, अशा गोष्टी माणसाने करू नयेत. आणि हे विषयाला धरून ते म्हणतात. म्हणजे विषय इतके घातक आहेत की जणू काही आपण सापाशी खेळतोय, जणू काही आपण वाघाबरोबर राहतोय आणि जणू काही आपण हलाहल नावाचं विष पितोय. हे जसं भयानक आहे, अगदी तसंच विषयांच्या नादी लागणं किंवा विषयांची आसक्ती धरणं हे तितकंच वाईट आहे. आणि म्हणून जाणत्या पुरुषाने, ज्ञानी पुरुषाने विषय वासना आणि विकार यांच्या मागे लागू नये. पुढच्या ओवीमध्ये म्हणतायत, देखे खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लळा दिधला भला न. जर एखादा माणूस अग्नीशीच खेळत बसला
आणि जर का त्या अग्नीचा भडका उडाला तर सगळ्याच गोष्टी अग्नी जाळून टाकतो. त्याप्रमाणे आपण जर आपल्या इंद्रियांशी खेळत बसलो आणि त्यांना हव्या असलेल्या विषयांचा पुरवठा करत बसलो, इंद्रियांना जे काही हवं आहे, पाहिजे आहे ते देत बसलो, तर मग जी काही आपली परिस्थिती उद्भवेल ती जरा विचित्रच होईल, अवघड होईल. कारण विषय पुरवता पुरवता आपली इतकी दमछाक होईल आणि कितीही जरी केलं तरी इंद्रियांची वखवक काही केल्या शांत होत नाही. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतायत, कुठेतरी आपल्याला मर्यादा ही पाळावीच लागेल. अति तिथे माती. विषयांचा सुद्धा अतिरेक होणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. व्यवहारामध्ये आपण कसेही जरी वागलो तरी आपल्याला परमार्थामध्ये मात्र इंद्रियांवर आवर घालता आला पाहिजे. गोंदवलेकर महाराज ज्याप्रमाणे म्हणतात, ज्याने जीभ जिंकली त्याने निम्मा परमार्थ साधला. कारण जिभेची कामं दोन, खाणं आणि बोलणं. ज्याने या दोन्ही गोष्टींवर ताबा मिळवला त्याला परमार्थ सोपा जातो. आणि म्हणून आपण इंद्रियांवर ताबा मिळवला पाहिजे. इंद्रियांचे फाजील लाड करता कामा नये, तर आपल्याला परमार्थ साधता येईल. योग्य प्रकाराने बंधनामध्येच आपण वागलं पाहिजे आणि भगवंताची प्रार्थना करावी की देवा, मला या विषयांपासून तू दूर ठेव. गोपाल कृष्ण भगवान की जय.